नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. बघा, तिसरं लेक्चर आहे आपलं द्रव्यांचे रासायनिक वर्गीकरण या चॅप्टरमधलं केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. तर या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण इम्पॉर्टंट पॉईंट जे आहेत या चॅप्टरमधले जे मी ऑलरेडी घेतलेले नाही आहेत ते जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते मी आता क्लिअर करून देणार आहे. तर पहिला आपला पॉईंट आहे की शुद्ध पदार्थ. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं प्युअर सबस्टेन्स. तर शुद्ध पदार्थ म्हणजे असा पदार्थ की जो भेसळविरहित नसतो, याला आपण शुद्ध पदार्थ म्हणत नाही शास्त्रीय भाषेमध्ये. विज्ञानाच्या भाषेमध्ये जसं आपण म्हणतो की पिण्याचं पाणी शुद्ध असलं पाहिजे, म्हणजे त्यामध्ये इतर घटक नसले पाहिजे, किंवा जे आपण जेवण करतो ते चांगल्या प्रतीचं जेवण असलं पाहिजे, म्हणजे त्यामध्ये काही दुसरं मिक्स नसलं पाहिजे, म्हणजेच ते भेसळविरहित असले पाहिजे, भेसळविरहित नसले पाहिजे. म्हणजे याचा अर्थ तो पदार्थ शुद्ध आहे असं नाही आहे. शास्त्रीय भाषेमध्ये काय की शास्त्रीय भाषेमध्ये शुद्ध पदार्थ म्हणजे केवळ भेसळविरहित पदार्थ नसतो, तर शुद्ध पदार्थ असा पदार्थ जो भौतिकरित्या वेगळा करता येत नाही. जो भौतिकरित्या आपल्याला वेगळा करता येत नाही त्याला शास्त्रीय भाषेमध्ये शुद्ध पदार्थ म्हणतात. फॉर एक्झाम्पल, जे निसर्गामध्ये आपल्याला ऑलरेडी घटक भेटतात, ज्यावरती जर आपण रासायनिक क्रिया जर केली नाही तर त्यावरती त्याला वेगळं करता येत नाही, त्यांना काय म्हणतो आपण शुद्ध पदार्थ म्हणतो. आणि असा पदार्थाचे त्याचे वेगळे जे आहेत स्वतःचे गुणधर्म असतात. आणि आपण पाहिलेल्या द्रव्याच्या वर्गीकरणापैकी सर्व मूलद्रव्ये आणि सर्व संयुगे जे आहेत हे काय शुद्ध पदार्थ आहेत. सर्व मूलद्रव्ये असतील किंवा सर्व संयुगे असतील हे काय शुद्ध पदार्थ आहेत. आणि मिश्रण जे आहे शुद्ध पदार्थामध्ये येत नाही, लक्षात ठेवायचं आहे. पुढची कन्सेप्ट आहे संतृप्त द्रावण सॅच्युरेटेड सोल्युशन्स. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे ज्या द्रावणात दिलेल्या तापमानाला आणखी द्राव्य विरघळू शकत नाही अशा द्रावणास संतृप्त द्रावण म्हणतात. ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की द्रावण जर असेल तर त्यामध्ये द्रावक आणि द्राव्य. द्राव्य म्हणजे काय, ज्यामध्ये तो टाकला जातो, आणि द्रावक म्हणजे काय की ज्यामध्ये ते विरघळलं जाते. बरोबर आहे, हे तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे. जर ज्या द्रावणात दिलेल्या तापमानाला आपण एखादी गोष्ट जी टाकत आहे ते विरघळूच शकत नाही, त्याची जी लिमिट संपलेली आहे, त्याला काय म्हणतात संतृप्त द्रावण म्हणतात. आणि संतृप्त द्रावणात दिलेल्या द्रावणाच्या प्रमाणाला त्या द्रावणाचे काय म्हणतात विद्राव्यता म्हणतात. विद्राव्यता आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे. तिसरा आहे असंतृप्त द्रावण. म्हणजे याच्यामध्ये दिलेल्या तापमानाला तो जे द्रावण होतं किंवा द्राव्य होतं तो त्यामध्ये विरघळू शकत नव्हता. आणि यामध्ये काय असेल मग दिलेल्या तापमानाला जो द्राव्य आहे त्या द्रावणामध्ये विरघळू शकतो, त्याला असंतृप्त द्रावण असे म्हणतात, अनसॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतात. इथं द्राव्य विरघळू शकते द्रावणामध्ये, इथं द्राव्य इथं विरघळू शकत नाही आणि इथं विरघळू शकते. संतृप्त म्हणजे विरघळू शकत नाही आणि असंतृप्त म्हणजे विरघळू शकते. पुढचा आहे स्फटिकीकरण कन्सेप्ट. तर स्फटिकीकरण त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात क्रिस्टलायझेशन. तर क्रिस्टलायझेशन म्हणजे काय की ही पद्धत स्थायूंना वेगळे करण्यासाठी वापरले जाते. जे स्थायू आहेत आपले, म्हणजे आपण सॉलिड म्हणतो, सॉलिडला वेगळे करण्यासाठी आपण काय वापरतो स्फटिकीकरण ही पद्धत वापरतो. तर 4 प्रकारचे इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला सांगितले. पहिला पॉईंट होता शुद्ध पदार्थ. शुद्ध पदार्थ म्हणजे काय की जो पदार्थ भेसळविरहित नसतो म्हणजे तो शुद्ध पदार्थ असतो असं नाही. तर शास्त्रीय भाषेमध्ये जो पदार्थ आपल्याला भौतिकरित्या वेगळा करता येत नाही त्याला आपण शुद्ध पदार्थ म्हणतो. आणि अशा पदार्थाचे स्वतःचे गुणधर्म असतात. जवळपास सर्व मूलद्रव्ये आणि सर्व संयुगे जे आहेत हे शुद्ध पदार्थ आहेत. मिश्रणे हे शुद्ध पदार्थ नाही आहेत. पुढचं आपण संतृप्त द्रावण म्हटलं की ज्या द्रावणात दिलेल्या तापमानाला द्राव्य त्या द्रावणामध्ये विरघळू शकत नाही त्याला आपण संतृप्त द्रावण म्हणतो. आणि संतृप्त द्रावणात दिलेल्या द्रावणाच्या प्रमाणाला त्या द्रावणाची काय म्हणतात विद्राव्यता म्हणतात. असंतृप्त द्रावण म्हणजे काय की ज्या द्रावणात आणखी द्राव्य आपण विरघळू शकतो त्याला असंतृप्त द्रावण म्हणतात. आणि स्फटिकीकरण म्हणजेच क्रिस्टलायझेशन ही जी पद्धत आहे हे स्थायूंना वेगळे करण्यासाठी वापरली जाते. तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की संमिश्र आणि अलॉईज. बरोबर आहे. संमिश्र म्हणजेच अलॉईज जो आहे याचे कोणत्या याच्यापासून कोणते संमिश्र बनते, म्हणजे धातूंपासून बनते की अधातूंपासून बनते, तर ते 2 धातू किंवा 3 धातू किंवा 4 धातू त्याच्यापासून संमिश्र तयार होतात. तर हे आपल्याला पेपरमध्ये विचारले जाते आणि ते लक्षात ठेवणं कठीण असते. त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक्सनुसार संमिश्र कशी लक्षात ठेवायची हे पुढे आता तुम्हाला सांगत आहेत. व्यवस्थित प्रॉपर हे लेक्चर कंटिन्युअसली व्यवस्थित बघायचं आहे. ठीक आहे. आपण बघूया संमिश्र म्हणजेच अलॉईज कशाला म्हणतात. तर 2 किंवा त्यापेक्षा जास्त धातू आणि अधातू एकत्र येऊन जे संमिश्र किंवा मिश्रण तयार होते त्याला आपण काय म्हणतो संमिश्र म्हणतो.
दोन धातू किंवा त्यापेक्षा जास्त धातू, दोन किंवा त्यापेक्षा जास्त अधातू एकत्र येऊन त्यापासून जे मिश्रण तयार होते त्याला आपण काय म्हणतो, संमिश्र म्हणतो. आणि संमिश्र जे आहेत हे समांगी मिश्रणाचा जे आहेत प्रकार असतात, संमिश्र मिश्रणाचा प्रकार असतात. सॉरी, हे संमिश्र मिश्रणाचा नाही तर समांगी मिश्रणाचा प्रकार असतात. कशाचा? समांगी. हे लिहिताना चुकीचं लिहिलं गेलं. समांगी मिश्रणाचा प्रकार म्हणजेच एकरूप होतात. ठीक आहे. आता बघा, हे संमिश्र जे आहेत वेगवेगळ्या धातू आणि अधातूंपासून, दोन किंवा त्यापेक्षा जास्त धातू आणि अधातूपासून तयार होतात. आताच आपण बघितलं. तर पितळ हे कोणकोणत्या धातू किंवा अधातूंपासून तयार होते यासाठी आपल्याला ट्रिक्स बघायची आहे. तर पितळमध्ये कोणकोणते धातू किंवा अधातू असतात, तर पितळसाठी लक्षात ठेवायचं पिताजी. पितळ म्हणजे काय? पिताजी. पितळ म्हणजे काय? पिताजी. लक्षात आलं? पितळ म्हणजे काय? पिताजी. पी फॉर पितळ. ता जे आहे तांब्यासाठी आणि जी जे आहे हे झिंकसाठी. ठीक आहे. या तीन घटकांपासून पितळ बनते. पी म्हणजे पितळ, ता म्हणजे तांबे आणि जी म्हणजे झिंक. याच्यापासून आपल्याला काय भेटते? पितळ भेटते. ठीक आहे. झिंकलाच मराठीमध्ये काही ठिकाणी किंवा शास्त्रीय भाषेमध्ये जस्त सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवा. पितळ म्हणजे पिताजी, पी म्हणजे पितळ, ता म्हणजे तांबे, जी म्हणजे झिंक. या तीन धातूंपासून आपल्याला काय भेटते? पितळ भेटते. जर्मन सिल्वर जर पाहायचं असेल तर जर्मन सिल्वर जर कोणत्या धातू किंवा अधातूंपासून तयार होते हे जर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल नेताजी. काय ठेवावं लागेल? नेताजी. बस. ने म्हणजे काय? निकेल. ने म्हणजे काय? निकेल. ता म्हणजे काय? तांबे. ता म्हणजे काय? तांबे. आणि जी म्हणजे काय? परत झिंक. जी म्हणजे काय? झिंक. ठीक आहे. पितळ म्हणजे पिताजी, जर्मन सिल्वर म्हणजे नेताजी. पितळ म्हणजे पिताजी, जर्मन सिल्वर म्हणजे नेताजी. ने म्हणजे निकेल, ता म्हणजे तांबे, जी म्हणजे झिंक. ठीक आहे. पुढचं आहे गन मेटल. आता गन मेटल जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जॅकेट. काय लक्षात ठेवायचं आहे? जॅकेट. काय लक्षात ठेवायचं आहे? जॅकेट. ज फॉर झिंक. ठीक आहे. के म्हणजेच कॉपर. कॉपरला मराठीमध्ये काय म्हणतात? तांबे आहे ना. आणि ट म्हणजेच टीन. काय? टीन. ठीक आहे. जे म्हणजे झिंक, के म्हणजेच कॉपर म्हणजेच तांबे त्याला मराठीमध्ये म्हणतात, आणि ट म्हणजेच टीन. या तीन धातूंपासून आपल्याला काय भेटते रे? गन मेटल भेटते. काय भेटते? गन मेटल भेटते. ठीक आहे. लक्षात आलं? लक्षात आलं का? ठीक आहे. आता स्टेनलेस स्टील बघायचं आहे. त्यासाठी ट्रिक्स लक्षात ठेवा. कॉलनी का. कॉलनी का हे ट्रिक्स लक्षात ठेवा. आता जो हा कॉ आहे, कॉ पासून दोन अक्षर लक्षात ठेवायचे आहेत. पहिला आहे कोबाल्ट, दुसरा आहे क्रोमियम. ठीक आहे. ल म्हणजे काय? ल म्हणजे लोखंड. ठीक आहे. नी म्हणजे काय? तर नी म्हणजे निकेल. आणि एक राहिला का म्हणजे काय? कार्बन. का म्हणजे काय? कार्बन. या सर्व धातू आणि अधातूंपासून आपल्याला काय भेटते रे? स्टेनलेस स्टील भेटते. काय भेटते? स्टेनलेस स्टील भेटते. लक्षात ठेवा. ठीक आहे. स्टेनलेस स्टील भेटते. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, हा निकेल किंवा कार्बन जो आहे या दोनपैकी एक कोणतं तरी घेतात. कोबाल्ट, क्रोमियम, लोखंड किंवा निकेल येईल, किंवा कोबाल्ट, क्रोमियम, लोखंड किंवा कार्बन येईल असं येईल. म्हणजे स्टेनलेस स्टील एवढ्या घटकांपासून तयार होते. स्टेनलेस स्टील म्हणजे कॉलनी का. कॉ म्हणजेच कोबाल्ट किंवा क्रोमियम दोन आहेत किंवा नाही, कोबाल्ट आणि क्रोमियम. ल म्हणजे लोखंड, नी म्हणजे निकेल, आणि का म्हणजेच काय? कार्बन. तर अशा सर्व घटकांपासून आपल्याला काय भेटते रे? स्टेनलेस स्टील भेटते. ठीक आहे. पुढचं बघायचं आपल्याला ब्रास. पाचवा आहे ब्रास. दिसते का सर्वांना? तर ब्रास हे संमिश्र लक्षात ठेवण्यासाठी ताज लक्षात ठेवा. ताज. ता म्हणजे तांबे. ता म्हणजे तांबे आणि ज म्हणजे झिंक. ज म्हणजे काय? झिंक. झालं. ता म्हणजे तांबे, ज म्हणजे झिंक. लक्षात आलं? ठीक आहे. ता म्हणजे तांबे आणि ज म्हणजे झिंक. पुढचं लक्षात ठेवा. फक्त स्टील आहे. फक्त स्टील. स्टेनलेस स्टील नाही, फक्त स्टील. तर स्टील लक्षात ठेवायचा आहे काळा. स्टील म्हणजे काय? काला. का म्हणजे काय? परत का जो आहे कशासाठी आहे, ल जो आहे तर कशासाठी आहे. का म्हणजे कार्बन,
आणि ला म्हणजे लोखंड. ला म्हणजेच काय? लोखंड. यापासून काय तयार होते? स्टील तयार होते. स्टेनलेस स्टील नाही म्हटलं. स्टेनलेस स्टील आलं तर कॉलनिका आणि स्टील आली तर फक्त काला. लक्षात आलं? पुढची ट्रिक्स आहे 7 नंबर, मॅग्नेलियम. या नावामध्येच तुम्हाला भेटतात. मॅग्नेलियम जो आहे, मॅग्ने म्हणजेच काय? मॅग्नेशिया किंवा मॅग्नेशियम आणि लियम म्हणजेच ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम या 2 घटकांपासून आपल्याला काय भेटतो रे? मॅग्नेलियम भेटते. लक्षात आलं? मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम या 2 घटकांपासून आपल्याला काय भेटते? मॅग्नेशियम. नावामध्येच आहे, त्यामध्ये काही लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. तसंच आपला जो आहे ड्युरॅलियम, हे सर्व लक्षात आलं का? लक्षात घ्या, हे सर्व लक्षात आलं का? पहिलं आपण बघितलं पितळ, पितळ, तांबे आणि झिंक. नंतर आपण बघितलं जर्मन सिल्वर, नेताजी, निकेल, तांबे आणि झिंक. गन मेटल काय बघितलं? जॅकेट, झिंक, के फॉर कॉपर म्हणजेच तांबे आणि ट फॉर टीन. नंतर स्टेनलेस स्टील, कॉलनिका, कोबाल्ट, क्रोमियम, लोखंड, निकेल आणि कार्बन. ब्रास म्हणजे ताज, तांबे आणि झिंक. स्टील म्हणजे काळा म्हणजेच कार्बन आणि लोखंड. मॅग्नेलियम म्हणजेच त्या नावामध्येच आहे मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम. एक आहे ड्युरॅलियम. तर त्यामध्ये पण सुद्धा लक्षात येईल तुम्हाला ड्युरॅलियम 8 नंबरचा आहे. ड्युरॅल्युमिन आहे. ठीक आहे. ड्युरॅल्युमिन हे जे आहे हे संमिश्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर ॲल्युमिनियम म्हणजेच ॲल्युमिनियम तर आपल्याला पहिलं भेटलं. ठीक आहे. ॲल्युमिनियम जसं मॅग्नेलियममध्ये होतं तसंच ड्युरॅलियममध्ये ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम तर आहेच. मॅग्नेशियम आहे. त्याचबरोबर यामध्ये मॅग्नीजसुद्धा आहे. ड्युरॅल्युमिनमध्ये मॅग्नीजसुद्धा आहे आणि कॉपरसुद्धा आहे. हा थोडा लक्षात ठेवा. ड्युरॅल्युमिन जो आहे हे संमिश्र जे आहे त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम आहे. त्याचबरोबर कॉपर आणि मॅग्नीज हे सुद्धा घटक आहेत. हा 8वा आपलं संमिश्र होतं. याच्यासाठी काही ट्रिक्स नाही, लक्षात ठेवणं सोपं आहे. मॅग्नेलियममध्ये मॅग्नेशिया आणि ॲल्युमिनियम होतं. तसंच ड्युरॅल्युमिनमध्ये मॅग्नेशिया आहे, ॲल्युमिनियम आहे. त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये कॉपर पण भेटेल आणि मॅग्नीज भेटेल. कॉपर म्हणजेच तांबेसुद्धा भेटेल आणि मॅग्नीज भेटेल. तर अशा पद्धतीनुसार आपण जे हे संमिश्र आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. या ट्रिक्स तुम्ही व्यवस्थित लक्षात लिहून घ्या आणि जर तुम्ही एकदाच वाचलं आणि व्यवस्थित जर ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर तुमचं पाठ होतील. एकदा आपण रिवाईज करून घ्या. पहिली ट्रिक्स आपण बदली पितळ म्हणजेच पिताजी, पितळ, तांबे, झिंक. दुसरं आपण बघितलं जर्मन सिल्वर, त्यामध्ये नेताजी, निकेल, तांबे, झिंक. तिसरी आपण बघितली गन मेटल, त्याच्यामध्ये आपण बघितलं जॅकेट, झिंक, कॉपर म्हणजे तांबे आणि ट म्हणजे स्टील. त्याच्यानंतर स्टेनलेस स्टील बघितलं, ती काय आहे कॉलनिका. त्याच्यामध्ये काय आहे आपलं पहिलं कुठलं होतं कोबाल्ट आणि क्रोमियम. त्यानंतर ला म्हणजे लोखंड, नी म्हणजेच काय निकेल आणि का म्हणजेच तिथं आपण कार्बन बघितलं आहे ना. त्यानंतर आपण बघितली कुठली ट्रिक्स होती एक, त्यानंतर ब्राससाठी काय ताज म्हणजेच तांबे आणि झिंक. त्यानंतर आपण बघितलं फक्त स्टील, तर तो काला म्हणजेच का म्हणजेच कार्बन आणि ल म्हणजेच लोखंड. त्यानंतर आपण मॅग्नेलियम ट्रिक्स बघितली. मॅग्नेलियममध्ये नावामध्येच आहे मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम. त्याच्यानंतर ड्युरॅल्युमिन हा जे संमिश्र आहे याचं बघितलं, याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे, ॲल्युमिनियम आहे, कॉपर आणि मॅग्नीज आहे. बस झालं. एवढे आपण जवळपास 8 संमिश्राच्या कसे त्यामध्ये कोणकोणते धातू किंवा अधातू आहेत हे आपण व्यवस्थित लक्षात ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यावरचा प्रश्न परीक्षेमध्ये हमखास येतो. व्यवस्थित पाठ करा, ट्रिक्स लिहून घ्या, व्यवस्थित क्लिअर करा. ओके. आता एक ट्रिक्स तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला सांगितलं होतं की धातू सदृश्य मोजकेच आहेत आहे ना, कारण आपण बघितलं होतं. तुम्हाला मी एक प्रश्न देतो. तुम्हाला मी सांगितलं होतं की आपण जे मूलद्रव्य बघितले त्यामध्ये धातू किती आहेत हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. अधातू किती आहेत हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि उरलेले जे आहेत ते धातू सदृश्य आहेत.
धातू सदृश्य ज्याला मेटालॉइड्स आपण म्हणतो, मेटालॉइड्स म्हणतो. तर हे धातू सदृश्य काय आहेत? धातू आणि अधातूंचे गुणधर्म दाखवतात, ते मोजकेच आहेत. त्यासाठी मी ट्रिक्स तुम्हाला एक लिहून देतो, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. धातू सदृश्य जे धातू आणि अधातू दोघांचे गुणधर्म दाखवतात ते लक्षात ठेवायचं आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओच्या तुम्ही सांगायचं आहे की सध्या धातू किती आहेत आणि अधातू किती आहेत. हे तुम्हाला ऑलरेडी पहिलं लेक्चर झालं होतं द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण. या लेक्चरमध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, ते तुम्ही मला कशामध्ये सांगायचं आहे? कमेंट बॉक्समध्ये. धातू सदृश्य मोजकेच आहेत. तर धातू सदृश्य लक्षात ठेवण्यासाठी धातू सदृश्य लक्षात ठेवण्यासाठी, मेटालॉइड्स लक्षात ठेवण्यासाठी हे ट्रिक्स लक्षात ठेवा. बोस जी आए टाइम पर, बोस जी आए टाइम पे. ठीक आहे, हे ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे. आता याच्यामधला बो जो आहे, बोस म्हणजे बोरॉन. ठीक आहे, बो म्हणजे बोरॉन. स जो आहे, स म्हणजे सिलिकॉन. स म्हणजे काय? सिलिकॉन. ठीक आहे. जी जो आहे, जी म्हणजे जर्मेनियम. हा जो आ आहे, आ म्हणजे आर्सेनिक. हा जो ए आहे, ए म्हणजे अँटीमनी. ठीक आहे, अँटीमनी. ठीक आहे. त्याच्यानंतर टाईम आहे, टाईम सेपरेट आहे. टाईम जो आहे याच्यासाठी जो दिलेला आहे त्याचं नाव आहे टेल्युरियम. हे धातू सदृश्य आहे. आणि पे जो आहे, शेवटचा हा जो पे आहे, पेसाठी आहे पोलोनियम. कोणता आहे? पोलोनियम. तर हे ट्रिक्स तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. बोस जी आय टाइम पर म्हणजे धातू सदृश्य त्याच्यामध्ये येतील. बो म्हणजे बोरॉन, स म्हणजे सिलिकॉन, जी म्हणजे जर्मेनियम, आ म्हणजे आर्सेनिक, ए म्हणजे अँटीमनी, टाइम म्हणजे टेल्युरियम आणि पे म्हणजे पोलोनियम. 1 2 3 4 5 6 7 जे आहेत धातू सदृश्य जे आहेत लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक्स सांगितलेलं आहे. तुम्हाला प्रश्न विचारला खालीलपैकी धातू कोणता, तुम्ही सांगू शकाल. तुम्ही अधातू कोणता सांगू शकाल. तुम्हाला म्हटलं खालीलपैकी धातू सदृश्य कोणता आहे ते ओळखा किंवा निवडा किंवा त्याचं अचूक पर्याय तुम्ही लिहा. तर कसं लक्षात ठेवायचं? बोस जे आहे टाइम पर. बो म्हणजे बोरॉन, स म्हणजे सिलिकॉन, जी म्हणजे जर्मेनियम, आ म्हणजे आर्सेनिक, ए म्हणजे अँटीमनी, त्याच्यानंतर टाइम म्हणजे टेल्युरियम आणि पे म्हणजे पोलोनियम. हे सर्व जे आहेत धातू सदृश्य लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स आहेत. आणखी जे आहेत तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट्समध्ये मी ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. अजून थोड्याशा काही पॉईंट बाकी आहेत ते आपण पुढे बघूया आता. ठीक आहे. बघा, कलिलाची काही उदाहरणं मी इथे लिहिलेले आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला पहिल्या कॉलममध्ये अपस्खलित प्रावस्था सांगितलेली आहे आणि दुसरं आहे अपस्खलित माध्यम जे आहे आणि तिसरं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. हा टेबल तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे आणि पाठच करून घ्यायचा आहे. अपस्खलित प्रावस्था जर द्रव असेल आणि अपस्खलित माध्यम जर वायू असेल तर त्याचं उदाहरण आपल्याला भेटते धुके आणि ढग. अपस्खलित प्रावस्थामध्ये स्थायू असेल, अपस्खलित माध्यम जर वायू असेल तर त्याचं उदाहरण आहे धूर. अपस्खलित प्रावस्था जर वायू असेल, अपस्खलित माध्यम जर द्रव असेल तर त्याचं उदाहरण आहे शेविंग क्रीम. कुठला आहे? शेविंग क्रीम आहे. अपस्खलित प्रावस्था जर द्रव असेल, अपस्खलित माध्यम जर द्रव असेल तर त्याचं उदाहरण आहे दूध. ठीक आहे. अपस्खलित प्रावस्था जर स्थायू असेल, अपस्खलित माध्यम जर द्रव असेल तर त्याचं उदाहरण आहे मिल्क ऑफ मॅग्नेशिया आणि चिखल. ठीक आहे. अपस्खलित प्रावस्था जर वायू असेल, अपस्खलित माध्यम जर स्थायू असेल आणि त्याचं उदाहरण आपल्याला भेटेल स्पंज आणि रबर. ठीक आहे. अपस्खलित प्रावस्था जर द्रव असेल, अपस्खलित माध्यम जर स्थायू असेल तर त्याचं उदाहरण आपल्याला भेटेल बटर, चीज आणि जेली. ठीक आहे. अपस्खलित प्रावस्था जर स्थायू असेल, अपस्खलित माध्यम जर स्थायू असेल तर त्याचं उदाहरण आपल्याला भेटेल दुधाळ काच. काय भेटेल? दुधाळ काच. हा जो टेबल आहे व्यवस्थित लिहून काढायचा आणि पाठच करून टाकायचा आहे.
ठीक आहे. आणखी काही पॉईंट आपले 4-5 बाकी आहेत ते क्लिअर करून घेऊन हा चॅप्टर आपला इथंच संपवून घेऊ. ओके. बघा पुढचे काही 4 पॉईंट आपले बाकी होते ते घेऊन टाकू. केंद्रोत्सारी पद्धत काय असते? ही पद्धत एखाद्या मिश्रणातून घटक वेगळे करण्यासाठी वापरली जाते. ज्या पदार्थाची घनता जास्त आहे या पद्धतीमध्ये ते द्रावणाच्या बुडाला जातात आणि ज्या पदार्थाची घनता कमी आहे या पद्धतीमध्ये ते द्रावणाच्या वर तरंगतात. उदाहरणार्थ रक्त व लघवी तपासणीमध्ये केंद्रोत्सारी पद्धत वापरली जाते. दुधावरील साय काढण्यासाठी सुद्धा केंद्रोत्सारी पद्धत वापरली जाते आणि वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा केंद्रोत्सारी पद्धत वापरली जाते. ठीक आहे. म्हणजे या पद्धतीमध्ये एखाद्या मिश्रणातून घटक वेगळे केले जातात. जास्त घनता असलेले बुडाशी जातात, कमी घनता असलेले वर तरंगतात. ठीक आहे. क्रॅमॅटोग्राफी ही पद्धत जी आहे 2 किंवा त्यापेक्षा जास्त रंग वेगळे करण्यासाठी वापरतात. उदाहरणार्थ रक्तामधून जर औषध वेगळे करण्यासाठी आपल्याला क्रॅमॅटोग्राफी ही पद्धत वापरावी लागते. क्रॅमॅटोग्राफी या पद्धतीमध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त रंग वेगळे करता येतात किंवा रंग वेगळे करण्यासाठी वापरली जाते. रक्तातून औषध वेगळे करणे यासाठी क्रॅमॅटोग्राफीचा उपयोग होतो. इम्पॉर्टंट आहे. ऊर्ध्वपतन. ऊर्ध्वपतन म्हणजे काय की एखाद्या द्रव पदार्थाला त्याच्या उत्कलनांकापर्यंत तापून नंतर त्याच्या वाफेला थंड करून पुन्हा द्रव मिळवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण ऊर्ध्वपतन म्हणतो. म्हणजे एखाद्या पाण्याला समजा तापवलं, त्याची उकळी येईपर्यंत म्हणजेच त्याची वाफ होईपर्यंत परत त्या वाफेला थंड केलं आणि त्यापासून पाणी मिळवलं त्याला म्हणतात ऊर्ध्वपतन. ठीक आहे. ही पद्धत जी आहे खाऱ्या पाण्यापासून शुद्ध पाणी मिळवण्यासाठी वापरले जातात. ऊर्ध्वपतन पद्धत लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ह्या सगळ्या गोष्टी जे सांगत आहेत ते तुम्हाला पुढे सुद्धा कामा येतील. प्रभाजी ऊर्ध्वपतन जे आहे, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन जी आहे ही जशी ऊर्ध्वपतन आपली प्रक्रिया आहे त्याच पद्धतीनुसार आहे, पण यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त घटक 2पेक्षा जास्त घटक वेगळे केले जातात म्हणून याला प्रभाजी ऊर्ध्वपतन म्हणतात. यामध्ये फक्त 2च घटक वेगळे केले जातात. या पद्धतीमध्ये 2पेक्षा जास्त घटक वेगळे केले जातात. या पद्धतीमध्ये आपण खनिज तेलापासून पेट्रोलिन, नेफ्था, केरोसिन आणि डिझेल वेगळे करू शकतो. ठीक आहे. या पद्धतीमध्ये आपण खनिज तेलापासून पेट्रोलिन, नेफ्था, केरोसिन आणि डिझेल हे घटक वेगळे करतो. पेट्रोलचा जो उत्कलनांक असतो तो कमी असतो आणि त्यापेक्षा जास्त जर म्हटलं तर नेफ्था, केरोसिन आणि डिझेल असा त्याचा उत्कलनांकाचा काय आहे क्रमांक आहे. सर्वात कमी असतो पेट्रोलचा, त्याच्यापेक्षा नेफ्था, त्याच्यापेक्षा जास्त केरोसिन, त्यानंतर असतो डिझेल. आणि इथेनॉलचा जो उत्कलनांक आहे तो 78 अंश सेल्सिअस असतो. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे ज्या पद्धती सांगितल्या तुम्हाला आणि त्याचे जे उदाहरणं तुम्हाला सांगितले आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. केंद्रोत्सारी पद्धतीनुसार आपण काय करू शकतो? वॉशिंग मशीनमध्ये दुधावरची साय काढणे, रक्त आणि लघवीची तपासणी केंद्रोत्सारी पद्धतीमध्ये केल्या जाते. यामध्ये जास्त घनता असलेले खाली राहतात, जास्त कमी घनता असलेले वर तरंगतात. क्रॅमॅटोग्राफी ही पद्धत जी आहे 2 किंवा त्यापेक्षा जास्त रंग वेगळे करण्यासाठी वापरतात. यामध्ये आपण रक्तामधून औषध वेगळे करण्यासाठी क्रॅमॅटोग्राफी या पद्धतीचा वापर करतो. ऊर्ध्वपतन म्हणजे काय की एखाद्या द्रव पदार्थाला तापवलं त्याच्या उत्कलनांकापर्यंत आणि नंतर त्याच्या वाफेला थंड करून त्यामधून परत द्रव मिळवला त्याला ऊर्ध्वपतन म्हणतात. खाऱ्या पाण्यापासून जर शुद्ध पाणी आपल्याला घ्यायचं असेल, मिळवायचं असेल तर ऊर्ध्वपतन डिस्टिलेशन या पद्धतीचा आपण वापर करतो. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रभाजी ऊर्ध्वपतन म्हणजेच काय की जसं आपण ऊर्ध्वपतन बघितलं तशाच पद्धतीनुसार प्रभाजी ऊर्ध्वपतन आहे. म्हणजे द्रव पदार्थाला तापवलं त्याच्या उत्कलनांकापर्यंत, त्याची वाफ होऊ दिली, परत त्या वाफेला थंड केलं, थंड करून त्यापासून द्रव मिळवलं त्यालाच आपण प्रभाजी ऊर्ध्वपतन म्हणतो. पण या ऊर्ध्वपतनामध्ये 2च घटक वेगळे होते. प्रभाजी ऊर्ध्वपतनामध्ये 2पेक्षा जास्त घटक वेगळे होतात म्हणून त्याला प्रभाजी ऊर्ध्वपतन म्हणतात. या पद्धतीमध्ये आपण खनिज तेलापासून पेट्रोल असेल, आपलं नेफ्था असेल, केरोसिन असेल आणि डिझेल असेल हे घटक वेगळे करतो. यामध्ये पेट्रोलचा जो उत्कलनांक आहे तो खूप कमी असतो आणि त्यानंतर नेफ्था, केरोसिन आणि डिझेल हे यांचा क्रमांक लागतो. इथेनॉलचा जो उत्कलनांक आहे तो 78 अंश सेल्सिअस असतो. हे सर्व घटक या चॅप्टरमध्ये आपण शिकलेलो आहोत. तर बघा, पदार्थाचे रासायनिक वर्गीकरण केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटरमध्ये आपण बघितलं की मूलद्रव्य कशाला म्हणायचं, मूलद्रव्याचे प्रकार, त्यानंतर आपण संयुगाचा काही प्रकार नाही आहे. त्यानंतर आपण बघितलं मूलद्रव्याचे 3 प्रकार, धातू, अधातू आणि धातू सदृश्य. त्यानंतर आपण संयुगाचा प्रकार कुठलाही नाही आहे, संयुग बघितले. त्यानंतर आपण तिसरं बघितलं मिश्रणाचे 2 प्रकार, एक आहे होमोजिनियस आणि दुसरा आहे हेटेरोजिनियस म्हणजेच समांगी आणि विषमांगी. विषमांगीचे 2 प्रकार असतात. समांगीचं एकच प्रकार आहे त्याला आपण द्रावण म्हणतो. विषमांगीचे 2 प्रकार ज्याला आपण काय म्हणतो, एक होतं आपलं कलील आणि पहिलं कुठलं होतं रे काय नाव होतं त्याचं, नावसुद्धा विसरलो मी,
त्याचं नाव होतं आपलं कुठलं होतं, सस्पेन्शन, निलंबन, बरोबर आहे. हे आपण शिकलो आणि त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी होतात ते सुद्धा आपण त्यामध्ये शिकलो. त्यानंतर आपण इम्पॉर्टंट पॉईंटमध्ये शुद्ध पदार्थ कशाला म्हणतात, त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं की संमिश्र कसे लक्षात ठेवायची त्याची ट्रिक्स मी तुम्हाला सांगितली. त्यानंतर कलिलाची उदाहरणे तुम्हाला शिकवले. त्याचबरोबर तुम्हाला स्फटिकीकरण ही जी क्रिया आहे हे स्थायी पदार्थ वेगळे करण्यासाठी वापरतात हे सुद्धा तुम्हाला शिकवलं. त्यानंतर ही केंद्रसारी पद्धत, क्रॅमॅटोग्राफी, ऊर्ध्वपातन आणि प्रभाजी ऊर्ध्वपातन या सर्व पद्धती कशा पद्धतीनुसार काम करतात, म्हणजेच त्याचं मेन उद्देश काय आहे किंवा त्याचा उपयोग काय होतो, त्याची उदाहरणं काय आहेत, हे सर्व तुम्हाला या पदार्थाचे द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण किंवा पदार्थाचे रासायनिक वर्गीकरण या दुसऱ्या केमिस्ट्रीच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला शिकवलं. आज जे मी ट्रिक सांगितले आहे तुम्हाला भरपूर पुढे आयुष्यामध्ये कामं येतील. आणि त्याचबरोबर आता पुढचे जे चॅप्टर आहेत त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवणं खूप कठीण जाते. तर ज्या ठिकाणी तुम्हाला ती गोष्ट पेपरमध्ये विचारतात पण लक्षात ठेवणं खूप कठीण जाते, तिथं मी तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये त्याच्या ट्रिक्स सांगणार आहेत. जे मी ट्रिक्स सांगतो ते व्यवस्थित नोट डाऊन करायचे आहेत, त्या लक्षात ठेवायच्या आहेत. किंवा सेपरेट इतिहास असेल, भूगोल असेल, नागरिकशास्त्र असेल, राज्यघटना असेल, विज्ञान असेल, त्यासाठी एक सेपरेट नोटबुक काढा आणि त्यामध्ये फक्त ट्रिक्स लिहा. तुम्हाला ज्या ज्या यूट्यूबमधून भेटतील किंवा कुठल्याही चॅनलवरून भेटतील आणि मी पण तुम्हाला बऱ्याचशा ट्रिक्स सांगणार आहे. त्यामुळे प्रत्येक लेक्चर व्यवस्थित पहा, व्यवस्थित नोट डाऊन करा, चांगल्या तऱ्हेने अभ्यास करा. ठीक आहे, यश तुम्हाला हमखास मिळेल. ठीक आहे. आणि दुसरा विषय असा आहे की तुम्ही जो आहे अभ्यास तुमचा बऱ्यापैकी चालू नाही आहे. मी मुद्दामून कधी कधी मला वेळ भेटत नाही समजा, पण मुद्दाम मी 2 दिवसानंतर किंवा 1 दिवसानंतर लेक्चर घेतो. कारण मला तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहेत की नाही किंवा माझं लेक्चर बघत आहेत की नाही मला वॉच टाईमनुसार कळते किंवा व्ह्यूजनुसार मला समजते. किती विद्यार्थ्यांनी माझा लेक्चर पूर्ण पाहिलं एवढं तर मला क्लिअर नाही समजत, पण खूप कमी विद्यार्थी पूर्ण लेक्चर बघत नाही आहेत. आणि पूर्ण लेक्चर तर बघण्याचं जाऊ द्या, म्हणजे पूर्ण लेक्चर बघत नाही याचा अर्थ ते रिव्हिजन करत नाहीत. एखादं एक्झाम्पल तुम्हाला मॅथ्सचं असेल किंवा रिजनिंगचं असेल, जर ते तुम्हाला सोडवायला दिलं तर तुम्ही ते करत नाही किंवा तुम्हाला येतं की नाही येत याचीसुद्धा तुम्ही कमेंट करत नाही आहेत, म्हणजे याचा अर्थ तुम्ही अभ्यास सोडलेला आहे. ग्रुप डीची परीक्षा हे आज नाही 2025च्या डिसेंबरपर्यंत होईल किंवा 26मध्ये होईल, पण परीक्षा होणार, काही ना काही त्याला होईल. आणि लक्षात घ्या, हा जो आपण अभ्यास करत आहे हा तुम्हाला पोलीस भरतीलासुद्धा काम येईल, तुम्हाला स्टाफ सिलेक्शनलासुद्धा काम येईल, तुम्हाला MPSCलासुद्धा काम येईल, तुम्हाला UPSCलासुद्धा काम येईल, तुम्हाला बँकिंगलासुद्धा काम येईल. कारण मॅथ्स आणि रिजनिंग प्रत्येक याला आहे आणि विज्ञानसुद्धा, बँकिंग जर सोडलं तर प्रत्येक याला विज्ञान आहे. त्यामुळे आणि जो GK आपण नंतर घेऊ किंवा करंट अफेअर जे पण आपण नंतर घेणार आहोत ते प्रत्येक कुठलाही स्पर्धा परीक्षा तुम्ही द्या त्यामध्ये तुम्हाला असणार आहे. आणि मॅथ्स आणि रिजनिंग तर प्रत्येक याला आहेच. त्यामुळे तुम्ही असं जर वाटत असेल की ग्रुप डीची परीक्षा आता नाही आहे, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की यूट्यूबवरचे बरेच चॅनल जे आहेत त्यांना फक्त त्यांचे काय आहेत मेंबरशिप त्यांची वाढली पाहिजे किंवा त्यांचे जे ॲप आहेत त्या ॲपमध्ये त्यांनी बॅच जॉईन केली पाहिजे. यासाठी तुम्हाला एक फेक नोटिफिकेशन म्हणजेच फेक एक नोटीस काढली होती, त्यामध्ये तुम्हाला 26 ऑगस्टपासून तुमची एक्झाम ग्रुप डीची असणार आहे. या पद्धतीमध्ये तुम्हाला एक सांगितलं होतं. तुम्ही भरपूर विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले की मी तुम्हाला तेव्हाच सांगितलं होतं की 26 जुलैपासून एक्झाम आहे असं सांगितलं होतं. पण मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे की 26 जुलैला आपला कोर्टाचा रिझल्ट लागेल की नाही लागेल याचीसुद्धा अजून गॅरंटी नाही आहे. 26 तारखेला तर सुनावणी आहे फक्त या ग्रुप डी आणि ITI वाल्यांची की 10वीच्या बेसवर पेपर होणार की ITIच्या बेसवर पेपर होणार. तर तिथं त्यावेळेस जर निकाल लागला तर त्यानुसार आपल्याला समजेल की पुढे काय होणार आहे. जर तिथंच रिझल्ट नाही लागला तर पेपर तुमचा राहणारच नाही. आणि एक साधी गोष्ट समजते की 7 ऑगस्टपासून NTPC ग्रॅज्युएट लेवलचे पेपर आहेत. तर 7 ऑगस्टपासून NTPC ग्रॅज्युएट लेवलचे अंडर ग्रॅज्युएट लेवलचे पेपर आहेत. तर ग्रुप डीची परीक्षा 26 जुलैपासून कशी राहील. मी तुम्हाला सांगतो की काही लोक तुम्हाला फक्त बॅचेस घेण्यासाठी येड्यात काढतात. त्यांचा उद्देश हा तुम्हाला फसवण्यासाठी असतो. मी काही काही गोष्टी तुम्हाला सांगतो. आता मी कसं आहे जॉब करून हे तुम्हाला शिकवत आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं काही गोष्टींच्या आपल्या अडचणी असतात, त्यामुळे मी कंटिन्यू लेक्चर घेत नाही, पण आपलं 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड मी लेक्चर टाकतोच. कधी कधी 2 लेक्चरसुद्धा टाकतो. आणि हे याच्यामुळे करू राहिलो, जर तुमचा पेपर जर 26 जुलैला असता तर मी एका दिवशी 4-4 लेक्चरसुद्धा टाकले असते आणि तुमचा सिलेबस कंप्लीट करून टाकला असता. पण तुमचा अभ्यास त्या पद्धतीनुसार नाही आहे हे मला समजते. जेव्हा मी संडेला टेस्ट घेतो मी डायरेक्ट कुठलेही टॉपिक घेतो आणि त्यावरती टेस्ट घेतो. संडेला टेस्ट घेतल्यानंतर तुम्ही 100पैकी 20 ते 30 मार्कसुद्धा घेऊ शकत नाही. आणि जवळपास आपल्या ज्या टेलिग्राम चॅनलला 378 काहीतरी मुलं जॉईन आहेत त्यामधले 20 ते 25 मुलं फक्त टेस्ट देतात. म्हणजे याचा अर्थ तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही किती सिरियस आहात कोणत्याही परीक्षेसाठी. लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा हा काही खेळ नाही आहे. जर तुम्हाला करायचं नसेल तर सोडून द्या, काही पद्धत नाही. तुम्हाला जे आवडते, तुम्हाला क्रिकेट आवडत असेल क्रिकेट खेळत राहा, त्याच्यामध्ये आयुष्य बर्बाद करा.
तुम्हाला किंवा एखादी गोष्ट त्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, फोटोग्राफी असेल त्यामध्ये तुमचं करिअर करा. तुम्हाला जर कुठली गोष्ट एखादा बिगारी काम करा वाटते त्यामध्ये तुमचं करिअर करा, मिस्त्री करा. पण जर तुम्हाला तात्पुरतं तुम्हाला असं वाटत असेल की 2 महिने की 6 महिने अभ्यास करून मी एखाद्या परीक्षेमध्ये पास होईल, तर असं नसते मित्रांनो. भरपूर तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये तुमच्या आजूबाजूला अभ्यास करणारे विद्यार्थी तुम्ही पाहत असाल 2-2, 4-4, 5-5, 10-10 वर्षापासून अभ्यास करू राहिले, पण अजूनपर्यंत ते कुठल्याही एक्झाममध्ये क्रॅक झालेले नाही आहेत. म्हणजे तुम्हाला एवढं समजू शकते की त्यांचा कुठंतरी वे चुकलेला आहे किंवा त्यांची अभ्यास करण्याची पद्धत चुकलेली आहे किंवा पद्धत किंवा सगळ्या गोष्टी बरोबर असूनसुद्धा कुठं काय होते की कुठे ते थोड्या यानं छोटीशी मिस्टेक आपल्याला चुकते आणि पॉईंट 5 ने किंवा कधी अर्ध्या मार्काने, कधी 1 मार्काने, 2 मार्काने तो मेरिट लिस्टमधून उठतो. जो एवढा अभ्यास करून तिथं त्या परीक्षेला तो क्वालिफाय होत नाही, म्हणजे मेरिट लिस्टमध्ये येऊन त्याचं सिलेक्शन होत नाही. त्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारा की 2 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये परीक्षा क्रॅक होत नाही आणि 2 महिन्यामध्ये काय 1 महिन्यामध्ये सुद्धा परीक्षा क्रॅक होऊ शकते. त्यासाठी तुम्ही 1ली ते 12वीपर्यंत तुमचा चांगला अभ्यास असला पाहिजे. आणि नसेल तर आता मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की जे विद्यार्थी आता एकदम आपल्याजवळ जे विद्यार्थी व्हिडिओ आपले बघतात त्या बंद पडलेल्या मशीन आहेत आणि त्या बंद पडलेल्या मशीना आता यामध्ये आपल्या 2-3 जे लेडीज आहेत त्या जॉब करून सगळं करून ह्या चांगल्या तऱ्हेने आजसुद्धा चांगल्या परफेक्ट स्टडी करत आहेत. आता असे जे व्यक्ती आहेत जे कंटिन्युअस करत आहेत आणि चांगल्या तऱ्हेने अभ्यास करत आहेत त्यांना यश हमखास भेटणार आहे. ठीक आहे, यश हमखास भेटते, कुठेही नाही आहे. आणि लक्षात घ्या, यशाच्या पाठीमागे भरपूर काटे रुतलेले असतात. तुम्हाला भरपूर संकटांना म्हणजेच वेळेचा सदुपयोग करावा लागतो. तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतात, भरपूर गोष्टी तुम्हाला हे करावं लागतात. आता भरपूर विद्यार्थ्यांचे मॅसेज येतात, सर आता मला पेपर आता नाही तर मला जॉब करायचा आहे आणि माझा आता खर्चच नाही भागू राहिला. तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला आतापर्यंत मोठं केलं तर तुम्हाला फक्त आता मी व्हिडिओ तर फ्रीज केलेला आहे त्यामुळे पैसे तर द्यायची गरज नाही आणि मोबाईलमध्ये रिचार्ज नाही असा इतका गरीब आतापर्यंत कोणी नाही. तर तुम्हाला जॉब करायचा असेल तर करा, नाही काही हरकत नाही आहे. पण तुम्ही जॉब करूनसुद्धा अभ्यास करू शकता जर तुमची करायची इच्छा असेल तर. आणि तुम्हाला असं वाटत असेल की या जुलै महिन्यामध्ये आपण पोर्शन कंप्लीट करून द्या, पोर्शन मी कंप्लीट करून देतो, नो प्रॉब्लेम. पोर्शन कंप्लीट करून देऊन त्यानंतर तुम्ही त्याला प्रॉपर रिव्हिजन दिली नाही किंवा कंटिन्युअसमध्ये तुम्ही जीकेचे किंवा काही जे पण तुम्ही मॅथ्समध्ये अजून डीपवर जाऊ शकता, रिजनिंगमध्ये अजून डीपवर जाऊ शकता, मी सांगितलं त्याच्यापेक्षाही अजून पुढे तुम्ही जाऊ शकता. सायन्समध्ये पण जेवढे जास्तीत जास्त प्रश्न करता येतील, जीकेचे जास्त प्रश्न करता येतील ते तुम्ही करू शकता जर तुमच्या मनामध्ये इच्छा असेल. कारण अजूनपर्यंत पेपर झालेला नाही आहे. ज्यांनी NTPC ग्रॅज्युएट लेवलचा पेपर दिलेला आहे त्यांना विचारून घ्या, त्यांनी जवळपास 5-5, 6-6 वर्ष, 10-10 वर्ष अभ्यास करणारे विद्यार्थी त्या पेपरला गेले. त्या पेपरमध्ये मी सुद्धा तो पेपर दिला. त्यामध्ये जीके असं विचारलं होतं की असं काही प्रश्न असं वाटत होतं कधी वाचले नाही, जसं काय तो UPSC किंवा UPSCच्या वरचा पेपर आहे अशा टाईपचा ग्रॅज्युएट लेवलचा पेपर काढला होता. तर ग्रुप डीचा पेपरसुद्धा तसाच राहणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या की मॅथ्स आणि रिजनिंग तुमचं परफेक्ट असलं तर त्यामध्ये तुमचे मॅथ्स आणि रिजनिंगचे मार्क्स भेटतील तुम्हाला. सायन्स जर परफेक्ट असलं तर सायन्समध्ये पण डीपवरती तुम्हाला जाता येईल. आता वेळ आहे तर डीपवरती अभ्यास करा. जीकेमध्ये तुम्हाला वेळ भेटतो तर जीकेचं चांगलं करा, इतिहास करा, भूगोल करा, टेस्ट सॉल्व करा. टेस्ट आपली दर रविवारी असते, त्यामध्ये 100 एका विद्यार्थ्याचा मॅसेज आला, सर 50 प्रश्न न घेता कमीत कमी 100 गुणांची टेस्ट घेत चला 100 गुणांची टेस्ट आपण घेणं चालू केली, पण त्याला काही प्रॉपर रिस्पॉन्स भेटत नाही आहे. ठीक आहे, कोणत्याही गोष्टीचा जर रिस्पॉन्स चांगला भेटला तर माणसाला आनंद वाटतो आणि हे जे गोष्टी मी तुमच्यासाठीच करत आहे त्यामुळे तुम्ही जर व्यवस्थित रिस्पॉन्स दिला तर आणखी थोडंसं शिकवायला मजा येत राहील. ठीक आहे, मी माझं काम करून देईल, पण लक्षात घ्या हा वेळ आणि काळ परत येणार नाही किंवा ही परीक्षा परत येणार नाही. तुम्ही हा जर अभ्यास करत असाल तर पुढे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये पोलीस भरतीचा पेपर असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शनच्या वॅकन्सी आता निघलेल्या आहेत, त्याचे फॉर्म भरणंसुद्धा चालू आहेत. ते फॉर्मसुद्धा तुम्ही भरले पाहिजे आणि त्याचासुद्धा हाच सिलेबस आहे, तुम्ही अभ्यास केला पाहिजे. इंग्रजी वाढेल फक्त, तर इंग्रजी तुम्ही जर करत असाल तर इंग्रजीचेसुद्धा लेक्चर मी घेईल, त्यामध्ये काही चिंता नाही आहे. पण तुम्ही व्यवस्थित करत असाल तर मी तुमच्यासोबत आहे, नाही करत असाल तरी मी तुमच्यासोबत आहे. कारण जे आपले 2-4 विद्यार्थी चांगला अभ्यास करत आहेत त्यांना मला घेऊन त्यांना मला परफेक्टच बनवायचं आहे. जे विद्यार्थी बघतील त्यांचं पण भलं असो, जे नाही बघतील त्यांचं पण भलं असो. ठीक आहे, आता काय असते, एखाद्या गोष्टीचा अनुभव आल्यानंतरच माणसाला ते कळते. आता भरपूर विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडलेला होता, आता अभ्यासाला लागले. माझा तो एक मोटिवेशनल व्हिडिओ बघून चांगली गोष्ट आहे, मान्य आहे, पण तो व्हिडिओ बघून तुम्ही अभ्यासाला लागले, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही त्या 3 महिन्यामध्ये तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता असं आहे का की मी 3 महिन्यात अभ्यास करतो नंतर जॉबला जातो आणि थोडाफार अभ्यास करत जाईल मग मी एक्झाम क्रॅक केलं, असं नाही आहे. जोपर्यंत तुम्हाला यश भेटत नाही आहे तोपर्यंत तुम्ही काहीच सांगू शकत नाही. तुम्ही आणि स्पर्धा परीक्षेचा 100% कोणी असो, मी असो की कोणी असो, कधीच स्पर्धा परीक्षेचा 100% अभ्यास होत नाही, लक्षात घ्या.
स्पर्धा परीक्षेचा 100% अभ्यास कधीच होत नाही आहे, कारण चालू घडामोडी चालूच असतात, त्या काही थांबत नाही. इतिहास भूगोलमध्ये अजून काही ना काही गोष्टी वाढत राहतात, विज्ञानामध्ये काही ना काही गोष्टी वाढत राहतात. गणितावरच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आणखी जास्त उदाहरणाचा नवीन संशोधन करून आणखी काही पद्धत चेंज राहतात, आणखी त्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता किंवा प्रश्नाचे स्वरूप बदलू शकता. त्यामुळे आपण जे प्रश्न केले तेच प्रश्न परीक्षेला येतील असं काही नसते. त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व करता येतात किंवा कुठलाही विषय असो त्याचं जेवढी जास्तीत जास्त वाचन करता येईल तेवढं चांगलं वाचन करा, चांगली तयारी करा. आणि ग्रुप डी सोबत इतर स्पर्धा परीक्षा क्रॅक होऊ शकतात. तर जर तुम्हाला आता ॲड निघालेले आहेत, त्याचं शेड्यूल आहे की 2 महिन्यानंतर त्याचा पेपर होईल, स्टाफ सिलेक्शनचा असेल किंवा पोलीस भरतीचा असेल, तुम्हाला माहीत आहे तर त्याचा फॉर्म भरा आणि त्याचा अभ्यास करा. सोबत म्हणजे काय, मॅथ्स रिजनिंग तर आहेच, सायन्स आहेच. थोडंसं तुम्हाला आता पोलीस भरती करायचं असेल तर मराठी करू शकता. आणखी ज्यांचं एज बार झालेलं आहे ते फक्त ग्रुप डीचीच तयारी करत असतील, करा, त्याची तयारी करा. पण असं करा की त्या पेपरमध्ये तुम्ही 100% पासच झाले पाहिजे. पास झाले पाहिजे म्हणजे काय, मेरिट लिस्टमध्ये आले पाहिजे, तर म्हणजेच तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे, अशी तुमची तयारी असली पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.